हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ MK. तर आज आपण बघतोय प्रूव्ह द गिवन थिअरम फॉर नॅचरल नंबर्स बाय युझिंग मॅथमॅटिकल इंडक्शन. ओके, तर पी ऑफ एन तुम्हाला काय दिलेलं आहे? पी ऑफ एन दिलेला आहे. पी ऑफ एन इज गिवन बाय 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस अप टू एन स्क्वेअर. बरोबर, म्हणजे एन पर्यंतच्या सगळ्या नंबर्सचे स्क्वेअर घेऊन त्यांची सम घेतली तर ती किती मिळते? एन इंटू एन प्लस 1 इंटू 2n प्लस 1 डिवायडेड बाय 6. ओके, हे तुमचं पी ऑफ एन आहे. ओके, तर इथं मॅथमॅटिकल इंडक्शनमध्ये दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. पहिलं तर आपल्याला लिस्ट पॉसिबल पॉझिटिव्ह इंटिजर आपल्याला फाइंड आउट करावा लागतो की ज्याच्यासाठी पी ऑफ एन ट्रू आहे. बरोबर, असा एन नॉट आपल्याला फाइंड आउट करावा लागतो सच दॅट पी ऑफ एन नॉट ट्रू आहे. आणि त्यानंतर आपण काय करतो, तर एन नॉटपेक्षा मोठ्या नॅचरल नंबर के साठी दिलेलं प्रेडिकेट ट्रू आहे असं आपण अज्युम करतो आणि त्याच्या पुढच्या नॅचरल नंबरसाठी म्हणजे केच्या पुढचा नॅचरल नंबर काय असेल? के प्लस 1. तर के प्लस 1साठी आपण ते ट्रू आहे हे प्रूव्ह करतो. सो इन जनरल व्हॉट वी कॅन से, फॉर एव्हरी इंटिजर ग्रेटर दॅन एन नॉट इट इज ट्रू. ओके, सो जर आपण पी ऑफ 1 फाइंड आउट केला तर तो काय येईल? इट विल बी 1 स्क्वेअर ऑन लेफ्ट साईड. व्हॉट विल बी द राईट साईड? एनची व्हॅल्यू आपण 1 घेतो. बरोबर, सो 1 इंटू 1 प्लस 1 इंटू 2 इंटू 1 प्लस 1 divided by 6. So what is it? So clearly right hand side is equal to left hand side. Okay, 1 square is equal to 2 into 3 into 2 into 3 divided by 6. So clearly LHS is equal to RHS, which implies that P of 1 is true. Okay, P of 1 is ट्रू. ओके, सो एन नॉटची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. एन नॉटची व्हॅल्यू काय मिळाली? एन नॉट इज इक्वल टू 1 सच दॅट पी ऑफ एन नॉट इज ट्रू. ओके, सो विच मीन्स आता आपण काय करणार आहे, दुसऱ्या ॲक्झॉममध्ये आपण काय करतो मॅथमॅटिकल इंडक्शनच्या, तर एन नॉटपेक्षा मोठ्या नंबर के साठी ते ट्रू आहे हे आपण अज्युम करतो आणि के प्लस 1 साठी प्रूव्ह करतो. बरोबर, सो अज्युम दॅट पी ऑफ के इज ट्रू. Assume P of k is true for k greater equal n नॉट. म्हणजे एन नॉटपेक्षा मोठ्या नंबरसाठी ट्रू आहे असं आपण अज्युम करतो. आणि आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? अँड वी विल प्रूव्ह पी ऑफ के प्लस 1 इज ट्रू. बरोबर, तर याचा अर्थ काय की एन नॉटपेक्षा एका मोठ्या नंबरसाठी जरी ते ट्रू असेल किंवा एन नॉटसाठी ते जरी ते ट्रू असेल तर ते ऑटोमॅटिक पुढच्या नंबरसाठी ट्रू येते. एन नॉटच्या पुढचा जो पॉझिटिव्ह इंटिजर असेल त्याच्यासाठी ट्रू येते. बरोबर, सो आता काय होईल सांगा? पी ऑफ के आधी आपण काय तो समजून घेऊयात. तर पी ऑफ के म्हणजे सिम्पली तुम्हाला काय करायचं, जो तुमचा एन आहे पी ऑफ एनमध्ये तिथं फक्त के टाकून द्यायचं आहे. बरोबर, सो यू विल हॅव पी ऑफ के इज इक्वल टू 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर अप टू के स्क्वेअर such that right hand side is k into k plus 1 into 2k plus 1 divided by 6. ठीक आहे, सो हा तुमचा पी ऑफ के आहे. ओके, आता पी ऑफ के प्लस 1 काय असेल? यू हॅव अज्युम दॅट दिस इज ट्रू. पी ऑफ के जो आहे तो तुम्ही ट्रू अज्युम करताय. बरोबर, आता आपण जाणार आहे पी ऑफ के प्लस 1 कडं. तर पी ऑफ के प्लस 1 इज वॉट? 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस सो ऑन अप टू के प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू राईट हँड साईडला काय होणार आहे? जिथं के आहे वरच्या प्रेडिकेटमध्ये तिथं के प्लस 1 जाणार आहे. बरोबर, सो कसं दिसेल ते? के प्लस 1 मल्टिप्लाइड बाय के प्लस 1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय 2 टाइम्स के प्लस 1 प्लस 1 डिवायडेड बाय 6. फक्त केच्या ठिकाणी वरच्या आर्ग्युमेंटमध्ये काय केलं आपण? के प्लस 1 टाकला. बरोबर, सो नाव कन्सिडर द LHS ऑफ P of k plus 1. What is the LHS? It is 1 square
plus 2 square plus last term is k plus 1 square, but before k plus 1 square what will be the term? k square. बरोबर. k plus 1 च्या आधी कुठला इंटिजर येतो? k, म्हणजे k स्क्वेअर प्लस k प्लस 1 स्क्वेअर ही तुमची LHS आहे. आता तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही अज्युम काय केलेलं आहे? दिस इज ट्रू, p of k is true. That means the left hand side of p of k is equal to right hand side. ओके, हे आपण ट्रू अज्युम केले, म्हणजे आपण राईट हँड साईड यूज करू शकतो. आता जी LHS आहे तुमची त्याच्यामध्ये पहिल्या के टर्म्स काय आहेत? 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस अप टू के स्क्वेअर. सो यू कॅन यूज द RHS ऑफ p of k instead this. Okay, so what we can do, we can use it. So k into k plus 1 into 2k plus 1 divided by 6 प्लस k प्लस 1 स्क्वेअर विल बी ॲज इट इज. त्याच्यामध्ये काही चेंज होईल का? नाही होणार. बरोबर. सो टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, k इंटू के प्लस 1 इंटू 2k प्लस 1 प्लस 6 टाइम्स k प्लस 1चा स्क्वेअर काय येईल तो? k स्क्वेअर प्लस 2k प्लस 1 होल डिवायडेड बाय 6. सो व्हॉट इज इट? थोडंसं मल्टिप्लिकेशन करून घ्या. k इंटू के प्लस 1 इंटू 2k प्लस 1. सो मल्टिप्लिकेशन करताना पहिल्यांदा केने आपण k प्लस 1ला मल्टिप्लाय करूयात. सो के स्क्वेअर प्लस के हा पहिला ब्रॅकेट येईल, दुसरा ब्रॅकेट येईल 2k प्लस 1. ओके, प्लस 6 टाइम्स के स्क्वेअर प्लस 2k प्लस 1 डिवायडेड बाय 6. taking cross multiplication, again taking the multiplication of first two brackets, what you will get? के स्क्वेअरने 2k प्लस 1ला आधी मल्टिप्लाय करून घेऊयात. सो ते येईल 2k क्यूब प्लस के स्क्वेअर प्लस 2k स्क्वेअर प्लस के. सिम्पली ब्रॅकेटमध्ये काय केलं? आधी के स्क्वेअरने 2k प्लस 1ला मल्टिप्लाय केलं, प्लस नंतर केने 2k प्लस 1ला मल्टिप्लाय केलं, प्लस 6k स्क्वेअर प्लस 2k प्लस प्लस 12k, 6 2 ज 12 प्लस 6 होल डिवायडेड बाय 6. सो इट इज इक्वल टू, जे लाईक टर्म्स आहेत त्यांचे ॲडिशन होईल. व्हॉट आर द लाईक टर्म्स? के स्क्वेअर आणि हा के स्क्वेअर आणि हा 6k स्क्वेअर. बरोबर. त्यानंतर हा के आणि हा 12k. सो आधी आपण 2k क्यूब आहे तसा कॅरी करूयात, कारण के क्यूबला पेअर नाही आहे. के स्क्वेअर प्लस 2k स्क्वेअर विल बी 3k स्क्वेअर प्लस 6k स्क्वेअर विल बी प्लस 9k स्क्वेअर. k plus 12k is 13k. Okay, and plus 6, it is constant, divided by 6. This is your LHS of p of k plus 1. Now we have to calculate the RHS. Okay, what is the RHS of p of k plus 1? Calculate this. Okay, so RHS is equal to k plus 1 into k plus 1 into 2 times k plus 1 plus 1. Okay, observe the right hand side, divided by, what is the right hand side? Divided by 6. Okay, so let us simplify it, taking the addition k plus 1 into k plus 2 into 2k plus 2 plus 1. Okay, so finally it is k plus 1 into k plus 2 into 2k plus 3. Okay, divided by 6. So taking multiplication, k plus 1 into k plus 2 is, जसं आपण x plus a into x plus b ची आयडेंटिटी वापरतो. काय आहे x plus a into x plus b ची आयडेंटिटी? ती आयडेंटिटी सांगते इट इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. तर तेच इथे आपण करू शकतो के प्लस 1 इंटू के प्लस 2ला के स्क्वेअर प्लस ॲडिशन ऑफ बोथ द कॉन्स्टंट्स, दॅट इज 3k प्लस मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ द कॉन्स्टंट्स, सो 2 multiplied by 2k plus 3 divided by 6. So it is equal to, multiply 2k to the first bracket first. ओके, किंवा के स्क्वेअरने आधी 2k प्लस 3ला मल्टिप्लाय करा, कसाही सिक्वेन्स घेतला तरी चालेल. सो के स्क्वेअर इंटू 2k प्लस 3 प्लस 3k इंटू 2k प्लस 3 प्लस 2 इंटू 2k प्लस 3 divided by 6. So what is it?
k square into 2k plus 3 is 2k cube plus 3k square plus 3k into 2k is 6k square plus 9k plus 4k plus 3 2s are 6 whole divided by 6. So taking the addition of like terms, 2k cube will be as it is, 3k square plus 6k square is 9k square, 9k plus 4k is 13k, and plus 6 divided by 6. So this is your RHS. Now observe the RHS and LHS. Okay, the RHS is same as your LHS. Okay, what is your LHS? Here is your LHS. Okay, so 2k cube plus 9k square plus 13k plus 6 divided by 6. Same RHS पण मिळालेली आहे, which implies that LHS is equal to RHS. LHS is equal to RHS, which implies that P of k plus 1 is also true, which means for all k greater than or equal to n naught, P of k is true. n naught ची व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. सो व्हॉट इट मीन्स, सिम्पली 1 पेक्षा मोठ्या, 1 आणि 1 पेक्षा मोठ्या सगळ्या नॅचरल नंबरसाठी P of n ट्रू आहे. सो फॉर ऑल n ग्रेटर इक्वल 1, P of n इज ट्रू. ओव्हर. सो मॅथमॅटिकल इंडक्शनमध्ये फक्त 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पहिलं तर तुम्हाला n नॉट फाइंड करायचं आहे, म्हणजे असा स्मॉलेस्ट इंटिजर फाइंड आउट करायचं आहे ज्याच्यासाठी दिलेलं स्टेटमेंट ट्रू असेल, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या स्मॉलेस्ट इंटिजरपेक्षा मोठ्या इंटिजरसाठी, के इंटिजरसाठी, जनरल इंटिजरसाठी ट्रू अज्युम करायचं आहे, आणि मग पुढच्या इंटिजरसाठी तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे केसाठी जर तुम्ही P of k ट्रू अज्युम केला तर P of k plus 1 तुम्हाला ट्रू प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो द डिफरन्स इज वी हॅव टू यूज P of k टू प्रूव्ह P of k plus 1 इज ट्रू. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉन प्रेस केला नसेल तर नक्की बेल आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.